हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर मस्त छान अशी सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मस्त आपल्या बाल्कनीपासून आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. मस्त हिरवीगार सगळी झाडं आहेत. रोज त्यांना थोडं का होईना पाणी टाकावंच लागतं, तरच ती छान हिरवीगार आणि मस्त राहतात. 3-4 दिवसाचा गॅप पडला गावी गेल्यानंतर तरीसुद्धा मस्त छान अशी झाडं जी आहेत ते आहेत. आणि व्हिडिओ ऑन केला म्हणजे या दोघांना व्हिडिओमध्ये यायलाच पाहिजे. जर बोललं नुसतं की कॅमेरा ऑन आहे तरी लगेच दोघंही येऊन तिथे उभे राहतात. त्यांना माहीत नाही काय एवढी मज्जा येते तर, पण त्यांना व्हिडिओमध्ये यायलासुद्धा आवडतं खूप. आणि बाकीची जी काही कामं होती ना, ती म्हटलं आधी आवरून घेऊयात. आणि जसं सकाळी उठली ना, की माझ्या मागेच म्हणजे दोघं लगेच उठून बाहेर येतात. जसं मी सिद्धीला सोडून आली, 7:30ची तिची क्लास असते, तिकडनं येत नाही तोपर्यंत किंवा मी उठली ना, तर लगेच ही दोघं माझ्या मागे उठून म्हणजे बाहेर हजर असतात. त्यांना म्हटलं की अरे थोडा वेळ झोपा, अजून वेळ आहे आणि तसंही तुम्हाला सुट्टी आहे. दिवसभर तुम्ही काय असंच दिवसाही दोघं झोपत नाही. दिवसभर त्यांचं चालूच असतं काही ना काही. तर त्यांना म्हटलं थोडा वेळ झोपा, तर झोपही नाही. सकाळी आणि स्कूल असली ना तर उठायला मागत नाही मुलं. हे मात्र मुलांचं आहे की स्कूलच्या वेळेस त्यांना झोप येते आणि सुट्ट्या असल्या त्यांना झोपायला सांगितलं सकाळी उशिरा जरा, तरी ते झोपत नाही आणि सकाळीच लवकर उठून बसतात. तर असो मस्त चहा वगैरे ठेवलेला आहे आणि सोबतच त्यांनाही म्हटलं दूध आणि चहा, थोडंसं नाश्ता वगैरे देते. त्याच्यामध्ये टोस्ट वगैरे खायची सवय आहे त्यांना. बाल्कनीत तुम्ही पसारा बघू शकतात, किती सारा करून ठेवलेला आहे या दोघांनी तर. तर मॅडम काय म्हणणार तुम्ही? गुड मॉर्निंग. सोनू 8:30ला उठला. उठल्या उठल्या काहीतरी हवं असतं मुलांना. त्यांना दूध वगैरे आणि टोस्ट दिला आणि त्यानंतर बरीचशी काही छोटी मोठी कामं होती ती आवरून घेतली. बेडशीट वगैरे व्यवस्थित नीट करून घ्यायचं होतं, अंथरूण झटकून तसं तर बदलवूनच घ्यायचं होतं, पण आज जरा कंटाळाच केला कारण कपडे बरीचसे आहेत अजूनही धुवायला. त्यामुळे म्हटलं घरातली जी आहेत ना अजून थोडे दिवस राहू देऊ, 1-2 दिवस, आणि नंतर मग बेडशीट वगैरे सगळं काही घरातलं काढूयात धुवायला. सकाळी मी नाश्त्यामध्ये या सगळ्यांना पास्ता बनवून दिलेला होता. आपला नॉर्मलच कांदा, टोमॅटो वगैरे जे काही असतं ते. आणि असं काही असलं मॅगी, पास्ता वगैरे हे मुलांना जास्त करून खूप जास्त आवडतं. म्हटलं चला त्यांना पास्ता बनवून देऊयात. तर त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि हे जे कपडे आहेत ना मी फक्त शॅम्पूच्या पाण्यामध्ये हे काढून घेतलेले होते एकदा, कारण ते असे कपडे धुवायला काही होत नाही आणि मशीनमध्ये तर मग त्यांची पूर्णपणे चमकी वगैरे ज्या काही टिकल्या असतील त्या जातात. तर मी त्यांना हातानेच नुसतं शॅम्पूचं पाणी करून त्याच्यातून काढून घेतलेले होते आणि स्पिन करण्यासाठी बाकीचे कपडे टाकलेले होते मशीनमध्ये. तर तेही कपडे मी टाकून दिलेले होते. आपले जास्त भारीतले वगैरे मुलींचे कपडे किंवा आपल्या साड्या वगैरे असल्या ना शॅम्पूच्या पाण्यामध्ये जर नुसते एकदा शॅम्पूचं पाणी आणि साध्या पाण्यामध्ये काढून घेतल्या तरीसुद्धा स्वच्छ आणि क्लीन होऊन जातात आणि ज्या कपड्याची शायनिंग आहे ना ती जात नाही. आणि मशीनमध्ये स्पिनला टाकले कारण उन्हामध्ये जास्त वेळ राहिले तर कपड्यांची रंगसुद्धा फिका होतो कपड्यांचा. त्यामुळे मग मशीनमध्ये स्पिन करून घेतले होते. आणि तसं बाल्कनीमध्ये आता जास्त ऊन काही येत नाही, थोडा वेळ येतं. 1-2 वाजेपर्यंत थोडंफार नॉर्मल ऊन येतं. जास्त तर आतमध्ये झाडांना पण इतकं ऊन लागत नाही. फक्त गरम इतकं जास्त होत आहे ना, खूप जास्त गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण खास करून म्हणजे पाणी जास्त पिलं पाहिजे किंवा पाण्यामध्ये ना थोडंसं मुलं जर क्लासला वगैरे जात असतील तर त्याच्यामध्ये सब्जा वगैरे टाकून सुद्धा दिला ना तर तो शरीरासाठी चांगला असतो. नाहीतर मग रात्री जर पाण्यात टाकून ठेवला आणि सकाळी पिला तरीसुद्धा चांगला आहे. किंवा जिऱ्याचं पाणी ह्या दिवसाचं जरा बरं असतं, कारण आंब्यांचं सुद्धा बऱ्याच मुलांना छोट्या-छोट्या फोड्या वगैरे ज्या आहेत त्या पिंपल्स होत असतात. त्यामुळे जिऱ्याचं पाणीसुद्धा चांगलंच असतं. रात्री थोडंसं आठवण करून 1 चमचाभर जिरं जरी भिजत घातलं आणि सकाळी प्यायला दिलं ना तरीसुद्धा थंडावा आपल्याला मिळत असतो. सध्या इतकी जास्त कपडे आहेत तर दोघं बाल्कन्या फुल होत आहे. इकडे तर कमीच टाकते, पण बेडरूमच्या बाल्कनीमध्ये जागाच नसते. रोजचे कपडे आणि गावावरून आल्यानंतर बाकीचे दोघं बाल्कन्या अगदी फुल होऊन जातात कपड्यांनी.
तर आता म्हटलं जेवणामध्ये काय बनवावं, तर कैरीचं पण मागे कमेंट होती मला की कैरीची साल वगैरे काढूनच आमरस आपण बनवण्यासाठी शिजवायला टाकतो ना, तर साल काढून घ्यायची. तर तशाच पद्धतीने केलेलं होता. इथं गिलकी आणि मुगाची डाळ मिक्स केलेली होती आणि ह्या दोघांसाठी मी भेंडीची भाजी केलेली होती, कारण आवडीने खातील म्हणून. मुगाची डाळ लाल तिखटच्या भाज्या खात नाही, त्यांच्यासाठी ते आणि भेंडीची भाजी असं बनवलेलं होतं. आणि इथे पैन लागलेली होती, जो 2 चपात्या खाईल त्याच्यासाठी आईस्क्रीम आणणार. तर दोघांनीही ती पूर्ण केलेली होती, नाही तर यांना एक एक चपातीसुद्धा जोड होते खाण्यासाठी. पण असं काही सांगितलं तर मुलं मग खातात. छोट्या छोट्या करून दिलेल्या होत्या, मग त्यांनी खाल्लं आणि मग मस्त छान असं जेवणानंतर त्यांनी आईस्क्रीम एन्जॉय केलं. संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं काहीतरी हवं. आज यांना काही गार्डनमध्ये वगैरे घेऊन गेलेली नव्हती, घरीच होते. तर त्यांना मग अशा पद्धतीने घरातल्या घरात काही ना काही खेळ जे आहेत ना, ते खेळत असतात. इथे आंधळी कोशिंबीर खेळायला घेतलेली होती. हॉलमधून इकडे, बेडरूममधून तिकडे असं खेळत आहेत आणि एक एक जणावर राज्य आला की एक एक खेळत आहे. आणि ही इतकी नौटंकी आहे ना, इतकी हुशार आहे, खूपच जास्त. त्याला सारखं दिसत तर नाही आहे ना किती आहेत, किती आहेत, सारखं तिचं चालू होतं. आणि व्हिडिओच्या मध्ये यायला तर तिला खूप जास्त आवडतं. मला व्हायरल व्हायचं आहे आत्या, असं तिचं चालू असतं. आणि व्हिडिओ ऑन केला की मग व्हिडिओमध्ये येत असते. मानेला जरा तिचा त्रास होत आहे, माहीत नाही एका साईडला झोप वगैरे झाली असेल किंवा काही असेल, तर अशी एकसारखी एकाच साईडला मान ठेवत आहे आणि दुखत आहे. तरी मी तिला थोडीशी, म्हणजे माझं गुडघ्यासाठी जे ऑइल आणलेलं होतं ना, त्याच्याने थोडीशी मालिश नॉर्मल असं करून दिलेली होती. म्हटलं जास्त दुखायला नको म्हणून. थोडा फरक तिला पडलेला होता. आणि चला, संध्याकाळचं टायमिंग झालेलं होतं. कपडे बाहेर टाकलेली होती ती. म्हटलं व्यवस्थित आता सगळा जो काही पसारा आहे कपड्यांचा तो लवकरात लवकर मिटून घेऊया. आणि ही नेटची साडी मी एकच तेवढी धुतलेली होती. काठापदराच्या साड्या कसं आपण शॅम्पूच्या पाण्यामध्ये जरी धुवायला घेतल्या तरी रंग वगैरे जायची शक्यता असते आणि आपल्या चांगल्या महागातल्या साड्या खराब पण होऊ शकतात. म्हणून मी जास्त करून काठापदराची साडी असली ना की मग बाहेरच ड्रायक्लीनसाठी देऊन देते. फक्त ही नेटची एक होती, हिच्यावरती धूळ वगैरे जमा झालेली होती. म्हटलं चला हिला शॅम्पूच्या पाण्यातून फक्त नॉर्मल काढून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित चकाचक होऊन जाईल. गावी जायच्या याच्यामध्ये किंवा इकडे तिकडे हे ते मुलांमध्ये व्हिडिओमध्ये खूपच जास्त गॅप पडलेला आहे. पण आत्ता नाही, आत्ता रोज मात्र रेग्युलर आपले व्हिडिओ येतच राहतील. आणि आता ठरवलेलं आहे की शॉर्ट व्हिडिओसुद्धा रोज एक टाकलाच पाहिजे. बऱ्याच ताई शॉर्ट्स व्हिडिओ बघतात किंवा लाँग व्हिडिओ, जे लोक लाँग बघतात ते शॉर्ट व्हिडिओ बघत नाही, किंवा शॉर्ट व्हिडिओ जे बघतात ते लाँग व्हिडिओ बघत नाही. त्यांच्यासाठी म्हटलं रोज एक आपण शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला पाहिजे आणि लाँग व्हिडिओसुद्धा असं ठरवलेलंच आहे. तर तो प्रयत्न नक्कीच करेल की रोजच्या रोज आपला व्हिडिओ आता आला पाहिजे. आता बस झालं, खूपच व्हिडिओमध्ये गॅप जे आहेत ते आता झालेले आहेत. पण इकडे तिकडे जाणं येणं झालं गावाकडे ना, तर मग पडतात, कारण तिकडे कसं जास्त वायझोरसाठी वगैरे वेळ मिळत नाही. सगळे कपडे व्यवस्थित असे घड्या वगैरे करून ठेवून दिलेल्या होत्या. आणि ह्या शेवाळ्या 2 दिवस झाले वाढवत आहे. आता म्हटलं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्यांना व्यवस्थित अशा डब्यामध्ये ठेवून देऊया, कारण ही परू पण त्यांना सारखं सारखं अर्ध्या खाली पाडते आणि एखादं खाते. असं दिवसभर तिचं चालू असतं. त्यामुळे म्हटलं भरून आता एखाद्या वेळेस ठेवू दे. एखाद्याला आवडतं असं कच्चं काही पापड वगैरे. आपण सुद्धा लहानपणी असं कोणी कोणी चिकनीचा पापड वगैरे असं पाण्यामध्ये भिजवून किंवा कुरडई असं लहानपणी खायचो. आत्ताची मुलं तसं काही खात नाही, पण एखाद्याला असते आवड. तर तिला आवडतं वाटतं हे असं काही खायला, तर ती थोडंफार खाते, पण निम्मे अर्ध जास्त खाली सांडत असते. तर ते भरून व्यवस्थित आधी डब्यामध्ये ठेवून द्या म्हटलं, कारण आमचं आता घराचं काम चालू असल्यामुळे 2 वर्ष झाले आमचं उन्हाळी वाळवण वगैरे कामं काही जास्त म्हणजे होतच नव्हती. तर आता 2-3 वर्षानंतरच मी शेवाळ्या आणलेल्या होत्या, नाही तर मी डीमार्टमधून थोड्याफार आणायची आणि त्याच वापर होत होता. तेच आमच्या आईने बघितलेलं होतं आणि बोलतं डीमार्टमधून आणण्यापेक्षा, विकतच्या खाण्यापेक्षा यावर्षी मग त्यांनी बनवल्या. भरपूर सारी जागा वगैरे असली ना की मग आपण बनवतो सुद्धा, पण घराची काही अडचण असली तर मग बनवायला जरा प्रॉब्लेम होतो. मस्त छान मोगऱ्याची फुलं आलेली होती बाल्कनीमध्ये, ती म्हटलं व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला दाखवूयात. आणि छान अशा फुलांसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.